माझ्यावर प्रेम करणाऱ्या तुमच्या सगळ्यांची साथ जर नसती तर हा एकनाथ इथवर पोहोचला नसता। जब तक है आम जनता का साथ तब तक काम करेगा ये आपका एकनाथ। चाहे रास्ते में आ जाए कितने कांटे या कंकर, मेरे पीछे खड़े रहेंगे आप जैसे कई शंकर। माझ्या कारकिर्दीचा क्लायमॅक्स नाही, इंटरवल ही नाही, हा तर फक्त ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। आज सगळं पंढरपूरचं वातावरण आहे। बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की। अच्छा, योद्धा कर्मयोगी या पुस्तकाला आवर्जून ज्यांची उपस्थिती लाभली ते महामहिम राज्यपाल आपले CP राधाकृष्णनजी यांचं मी ठाणे नगरीत मनापासून स्वागत करतो। महामहिम राज्यपाल जी, आपका ठाणे में बहुत बहुत स्वागत, आपका बहुत बहुत आभार। खरं म्हणजे राज्यपालपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचा हा सार्वजनिक पहिलाच कार्यक्रम आहे आणि त्यामुळे त्यांना उदय सामंत यांनी विनंती केली आणि त्यांनी तात्काळ होकार दिला। यावरून त्यांचा मनाचा मोठेपणा किती आहे तो आपल्याला दिसून येतो आणि चांगले राज्यपाल आपल्या महाराष्ट्राला मिळाले त्याबद्दल मी त्यांचं महाराष्ट्रातल्या 12.5 कोटी जनतेच्या वतीने अभिनंदन करतो। आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, आपले दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत, नीलमताई आहेत, शंकरबाबा आहेत, मधु मंगेशजी आहेत, सर्व माझे मंत्रिमंडळातील सहकारी आहेत, व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवर, कोकण मराठी साहित्य परिषद, शारदा एज्युकेशन सोसायटी आणि ग्रंथालय प्रकाशन यांचेही मनापासून मी अभिनंदन करतो। खरं म्हणजे सुरेश हिंगलापूरकर आणि डॉक्टर प्रदीप ढवळ, डॉक्टर अरुंधती भालेराव आणि सर्व त्यांचे सहकारी यांचं मनापासून मी अभिनंदन करतो। खरं म्हणजे ढवळ सर 2 वर्षापासून, मला वाटतं मुख्यमंत्री व्हायच्या अगोदरपासून हे प्रकाशन करायचं म्हणून सातत्याने सांगत होते। मी सांगत होतो, म्हणत होतो ठीक आहे करूया, आपण करूया। शेवटी एवढी मेहनत केल्यानंतर त्यांना नाही म्हणणं देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या जीवावर आलं होतं आणि मग उदय सामंत यांना जबाबदारी दिली। मग त्यांनी आमच्या घरात श्रीकांतच्या आईला मग ते मध्ये घेतलं आणि मग एकीकडून सगळीकडूनच एक दबाव तंत्र आणण्याचा गमतीने मी म्हणतोय। पण खरं म्हणजे मी अनेक पुस्तकांची प्रकाशनं केली, अनेक कार्यक्रमाला उपस्थित राहतो मी। हा क्षण माझ्यासाठी निश्चितच आनंदाचा आहे आणि ठाण्यात होतोय हा कार्यक्रम याचाही मला आनंद आहे। पण माझ्यावर तो हा
म्हणजे पुस्तक जे लिहिलंय त्या प्रकाशनाचा हा कार्यक्रम आहे. त्यामुळे अनेक कार्यक्रमाने हा कार्यक्रम याच्यात थोडा फरक आहे आणि याच्यात मला भाषण करणं देखील थोडं अवघडून टाकणार आहे. खरं म्हणजे माझ्या जीवनावर किंवा जीवन प्रवासावर पुस्तक लिहावं एवढं कोणतंही ग्रेट काम मी केलेलं नाही, हे मी नम्रपणे या ठिकाणी सांगू इच्छितो. मी केलेल्या संघर्षाचं, भोगलेल्या दुःखाचं, केलेल्या कामाचं उदात्तीकरण करावं असं मुळात मला वाटत नाही आणि मला ते आवडतही नाही. माझा सुरुवातीपासून याला नकार होता. खरं म्हणजे आजही माझं तेच आहे. पण हे सगळे लोक आल्यानंतर मग ज्यांनी एवढी मेहनत केली, मग ते राजन भणे आहेत, श्रीनिवास ओक आणि सर्वच जण, या सगळ्यांच्या आग्रहामुळे ज्यांनी ज्यांनी या पुस्तकाला सहकार्य केलं, मार्गदर्शन केलं, त्या सगळ्यांचं मी मनापासून धन्यवाद, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे तुम्ही मला काही लोकांनी माझ्यावर गाणं केलं, आनंदाचा नाद कोणी म्हणतं, मदतीचा हात कोणी म्हणतं. पण माझ्या बरोबर किंवा माझ्यावर प्रेम करणाऱ्या तुमच्या सगळ्यांची साथ जर नसती तर हा एकनाथ इथवर पोहोचला नसता. त्यामुळे आपल्या सर्वांचे, व्यासपीठावर बसलेल्या सर्वांचे, या सभागृहातल्या सगळ्यांचे आणि या महाराष्ट्रातल्या जनतेचे मी मनापासून आभार मानतो, मनापासून त्यांना धन्यवाद देतो. खरं म्हणजे शंकर बाबांनी मगाशी 2 शब्द म्हटले, तो शंकर बाबा मेरे भी 2 शब्द है. जब तक है आम जनता का साथ तब तक काम करेगा ये आपका एकनाथ. मैंने भी आपकी बहुत स्टोरी पढ़ी है, तुमची माहिती मी घेतली आहे खूप. अगदी काही नसताना गरिबांसाठी काम करणं आणि त्यामुळे सरकारने तुमची शिफारस केली आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी तुम्हाला पद्मश्री दिलं, ही देखील मोठी गोष्ट आहे. आणि हेही मी सांगतो, चाहे रास्ते में आ जाए कितने कांटे या कंकर, मेरे पीछे खड़े रहेंगे आप जैसे कई शंकर. दादा थोडं मी पण आठवले साहेब जेव्हा जेव्हा भेटतात तेव्हा थोडा थोडा फायदा होतो मला त्यांचा. आणि खरं म्हणजे मी नम्रपणे या ठिकाणी सांगतो की आजवर जे काय आहे ते श्रेय माझं एकट्याचं नाही आहे. अनेक लोकांनी माझ्यावर प्रेम केलं, माझ्यावर माझ्या कार्यकर्त्यांनी जीवापाड माझ्यासाठी, संघटनेसाठी मेहनत केली. 100% निष्ठा आणि 200% विश्वास माझ्यावर ठेवला. त्याचमुळे हे सगळं इथपर्यंत ही आपल्याला जे काही प्रवास करता आला त्यामध्ये खूप माझे सहकारी आहेत. सत्तेचा आणि संघटनेचा वापर सर्वसामान्यांच्या हितासाठी झाला पाहिजे, गोरगरिबांच्या कल्याणासाठी झाला पाहिजे. हे बाळकडू
आदरणीय बाळासाहेबांनी आणि आनंद दिघे साहेबांनी मला दिलं आणि त्याचमुळे एका शेतकऱ्याचा, एका कष्टकऱ्याचा, एका गरीब परिवारातला हा एकनाथ या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकला। खरं म्हणजे हा प्रवास देवेंद्रजींनी सांगितलं मगाशी खडतर आहे होता। वाटेल ते पडेल ते काम केलं, फिशरीज कंपनीत काम केलं, अनेक कंपन्यात काम केलं, वेळेला रिक्षाही चालवली, परंतु जे काम केलं, जे काम मिळालं ते प्रामाणिकपणे केलं, प्रामाणिकपणे केलं। शेवटी प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये एक कष्ट, तळमळ, प्रामाणिकपणा, डेडिकेशन आणि डिवोशन फार महत्वाचं आहे। मला काहीतरी मिळेल यासाठी काम करणं, माझ्याकडून काहीतरी समाजाला मिळेल यासाठी काम करणं, मला काय मिळालं यापेक्षा मी समाजाला काय देणार आहे हे माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे आणि त्या मार्गावर मी काम करतोय। खरं म्हणजे दादांनी मगाशी सांगितलं, देवेंद्रजींनी सांगितलं, एक सर्वसामान्य कार्यकर्ता। मी आज मुख्यमंत्री जरी असलो तरी सुद्धा मी आजही, कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, आजही कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे। कोणतंही पद मला कार्यकर्ता या शब्दाच्या तुलनेत छोटं वाटतं, कारण माझ्या ठाई सीएम म्हणजे कॉमन मॅन, सर्वसामान्य माणूस, आणि हे तत्वज्ञान जे आहे बाळासाहेबांनी, दिघे साहेबांनी मला शिकवलं। अजितदादांनी मगाशी बाळासाहेबांचा आणि दिघे साहेबांचा उल्लेख केला। ढवळ सरांनी वरती नाही टाकले, पण आतमध्ये फोटो आहेत त्यांचे। ढवळ सर दुसऱ्या ह्याच्यामध्ये दादांचा उल्लेख जे हे केलंय ते बरोबर आठवण ठेवा दुसऱ्या आवृत्तीत, आणि देवेंद्रजींनी सांगितले काय ते लक्षात ठेवा, दादांना सोबत घ्या त्या पुस्तकात, कारण तुम्हाला जे माहित नाही ते आता दादांना पण माहिती आहे ना माझ्याबद्दल, कारण आम्ही एकत्र काम करतोय। आणि म्हणून खऱ्या अर्थाने एखाद्याचं साधारणतः आपण पाहतो, एखाद्या व्यक्तीचं चरित्र प्रकाशित होतं तेव्हा त्या व्यक्तीचं योगदान देऊन झालं असं आपण समजतो, पण हे पुस्तक म्हणजे माझ्या कारकिर्दीचा क्लायमॅक्स नाही, इंटरव्हलही नाही, हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है।